तर आज आपण चेतक पद्धत कौशल्य विषय गणित आणि घटक संच पद्धत पाहणार आहोत व अभ्यासणार आहोत. तर आपण सर्वात पहिल्यांदा संच म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे का रे संच म्हणजे काय असं आपल्या ठीक आहे नाही माहिती. तर संच म्हणजे काय, सपोज किल्ल्यांचा म्हणजे एकापेक्षा अनेक वस्तू असतील त्यांना आपण काय म्हणतो संच म्हणतो. म्हणजे सपोज आपण म्हणू शकतो चाव्या असतात, अनेक चाव्या असतील, एकापेक्षा जास्त चाव्या असतील तर तो झाला कशाचा संच, चाव्यांचा संच. परत किंवा गुच्छ आपण म्हणतो फुलांचा गुच्छ, त्याला आपण म्हणू शकतो आपण फुलांचा संच. एकापेक्षा अनेक वस्तूंना आपण काय म्हणतो सोप्या भाषेमध्ये संच. किंवा आपण पक्ष्यांचा, अशी अनेक उदाहरणं आहेत. एक पक्षी असेल तर त्याला आपण संच म्हणता येईल का, नाही म्हणता येणार, बरोबर. एकापेक्षा जास्त पक्षी एकत्र हवेमधून उडत असतील तर त्याला आपण काय म्हणतो पक्ष्यांचा संच, बरोबर. म्हणजे अशा अनेक उदाहरणं आहेत. तर गणिती भाषेमध्ये त्याची काय व्याख्या येते, ज्या समूहातील घटक अचूक व नेमके सांगता येतात त्यांना काय म्हणायचं, त्या समूहांना काय म्हणायचं संच म्हणायचं, बरोबर. आता फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणू शकतो, उदाहरण देऊ शकतो गणिती भाषेमध्ये समसंख्यांचा संच. मग तुम्हाला माहिती का समसंख्या म्हणजे काय, समसंख्या माहिती का, हा काय मग सांगा बरं तुम्ही. हा समसंख्या म्हणजे काय, अरे सांगा. सम म्हणजे खूप हे कोणाला म्हणतो आपण समसंख्या, तर ज्या संख्येला 2 ने भाग जातो अशा संख्यांना आपण काय म्हणतो समसंख्या. मग मी तुम्हाला म्हणलं 1 ते 10 नंबर मधील समसंख्यांचा संच बनवा, तर येईल का रे बनवता, मग तुम्हाला येईल बनवता. हा मग मला सांगा बरं 1 ते 10 मधील समसंख्यांचा संच सांगा बरं मला. हा डायरेक्ट 4 का, 2 4 6 8 आणि 10, हा झाला समसंख्यांचा संच. ठीक आहे. मग असं आपण दुसरं पण उदाहरण देऊ शकतो. तुम्हाला सांगितलं 1 ते 20 या अंकांमधील विषम संख्यांचा संच बनवा, तर येईल का बनवता, येईल का बनवता. ठीक आहे. मग मला पहिल्यांदा विषम संख्या म्हणजे काय सांगा बरं. ज्याला तसं नाही म्हणता येणार, ज्या संख्येला फक्त आणि फक्त त्या अंकानेच आणि एकनेच भाग जातो अशा संख्येला काय म्हणायचं विषम संख्या, बरोबर आहे ना, विषम संख्या. हा मग तुम्हाला मी सांगितलं 1 ते 20 अंकामधील विषम संख्याचा संच बनवा, तर ते 20 मध्ये येईल ना, तर मग काय काय येतील 1 3 7 11 13 अजून 17 आणि 19, हे झाले काय विषम संख्यांचा संच. ओके ठीक आहे. अशा पद्धतीने आपण म्हणजे संच आपण पाहू शकतो. आता संच लिहिण्याच्या पण 2 पद्धती आहेत. कोणकोणत्या आहेत, एक आहे यादी पद्धती आणि एक आहे गुणधर्म पद्धती. तर यादी पद्धतीमध्ये संच कसं लिहितात, फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो मी. तर बघा संचच्या किती पद्धती आहे, 2 पद्धती. एक कोणती सांगितली मी, यादी पद्धती, आणि दुसरी कोणती गुणधर्म पद्धती. तर यादी पद्धतीमध्ये संच कसं लिहितो आपण, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आताच म्हणलं 1 ते 10 समसंख्यांचा संच. असं तुम्हाला सांगितलं मी 1 ते 10 समसंख्यांचा संच बनवा, तर तुम्ही यादी पद्धतीनुसार कसं बनवणार. आणि अजून एक बात सांगायचं, संचांना आपण इंग्रजी वर्णमालेतील ABCD अप टू Z पर्यंत ह्या कोणत्याही अंकाने आपण काय करतो दर्शवतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी सपोज म्हणलं हा जो संच लिहायचा आपल्याला 1 ते 10 समसंख्यांचा संच का, असं तुम्हाला प्रश्न आला, तर तुम्ही काय करणार, संचाला इंग्रजी वर्णमालेतील कोणत्याही अक्षराने काय करू शकता दर्शवू शकता, बरोबर. आता सपोज आता मला हा संच लिहायचा यादी पद्धतीनुसार, तर बघा मग मी काय करणार, ह्या संचाला मी नाव देणार. सपोज ह्या संचाला नाव दिलं मी संच A, कॅपिटल लेटर्सने दर्शवायचं. आणि संच लिहिताना जे काही घटक असतील, आता 1 ते 10 समसंख्यांचा संच आहे ना, तर समसंख्या म्हणजे तुम्हाला सांगितलं मी काय, समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येला फक्त 2 नेच फक्त भाग जातो, बरोबर की नाही, 2 ने भाग जातो. मग असे कोणकोणते घटक आले मग 2 4 6, ते कशामध्ये दाखवायचे महिरपी कंसात. तर महिरपी कंस म्हणजे काय तुम्हाला माहिती का रे, कसा महिरपी कंस काढतात.
महिरपी कंस कसा काढतो आपण असा काढतो तर